वांद्रे किल्ल्यावरती दारू पिण्यासारखा निर्लज्ज प्रकार घडला. हे बघा, हे हातात पितात आहे, इम्पोर्टेड लिक्कर पण आहे आतमध्ये साहेब. आणि विचार करा, जर ते तिकडचे स्थानिक लोक जर जाऊन बघितलं नसतं तर हे नेहमी प्रकार चालले असते. यांना दोघांना हक्क नाही आतमध्ये याचा. ठीक आहे, त्यांच्याकडे चुकीची नाही, गोष्ट आहे. एक मिनिट. नाही, एक मिनिट, आम्ही कंप्लेंट आहे, आम्ही पोलीसवाल्यांबरोबर आलो. ट्रेसपास आहे. ते असेल कसं जे दिलंय परमिशन ते का असं म्हणजे पोलीसवाल्यांना पण तुम्ही हे करणार की परमिशन दाखवत नाही. वास आहे. आणि ते जे ज्यांचं पार्टी वगैरे होतं त्यांचं म्हणणं काय, आम्हाला परवानग्या दिल्यात. म्हणजे अशी परवानगी कशी दिली? ऐतिहासिक स्थळावर तुम्ही दारू पितात, असे निर्लज्ज कामं करता, अजून काय काय करत असतील तुम्ही, आणि तुम्हाला परवानगी कसे देतात? या परवानग्या फक्त लाच घेऊन देत असतील. आणि सतत असलंय की जसं महाराष्ट्रीय संस्कृती असतो, मराठी माणूस, सगळ्या गोष्टींना कुठेतरी खालपण करायचा, डिवचायचा प्रयत्न चालू आहे. या सगळ्या गोष्टी कुठेतरी आता थांबल्या पाहिजेत आणि यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि कसं आहे, तिकडच्या लोकांना तर काय फरकच नाही भाई, किंगफिशर हे सगळं किती दारूचे प्रकार प्या, त्याच्यात म्हणणं नाही, पण तुम्ही कोणत्या जागेवर पितात त्या जागेचं पावित्र्य राखलं पाहिजे. म्हणजे खरोखर खूप निर्लज्जपणा चालला आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि सतत यांना पुढाकार देणारे लोक पण आहेत. तर आता कुठेतरी हे थांबलं पाहिजे मित्रांनो.